भारताच्या राष्ट्रपतीपदी भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची प्रचंड मताधिक्याने निवड झाली। या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी आणि भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्याने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने प्रभारी जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील धोंडवार या आदिवासी पाड्यात जाऊन त्यांचा विजयोत्सव साजरा करण्यात आला। येथील वाडीवस्तीवर जाऊन मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून ओडिशा येथील आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने गुरुवारी जल्लोषात त्यांचे स्वागत केले। एकमेकांना मिठाई भरवून भाजपाने आनंदोत्सव साजरा केला। एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली। भारतामध्ये आदिवासी महिलेला सर्वोच्चपदी निवडणूक लढण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिली होती व आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिल्याने या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सिन्नर तालुका भाजपाने प्रभारी जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील धोंडवार या आदिवासी पाड्यात जाऊन हा आनंदोत्सव साजरा केला। यावेळी सर्व नागरिकांना मिठाईचे वाटप करून विजयोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शहराध्यक्ष मनोज शिरसाट, बहिरू दळवी, रामनाथ डावरे, शरद जाधव, किरण सांगळे, अरुण आंबेकर, विनोद आंबोले, मदन बिन्नर, माणिक सांगळे, दर्शन भालेराव, सविता कोठुरकर, रोहिणी कुर्णे, सुरेखा रेवगडे यांसह ग्रामपंचायत सरपंच वंदना कवटे, प्रियंका द्विवेदी, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम कवटे, अशोक खेताडे, वनिता जाधव, प्रकाश खेताडे, अर्चना खेताडे, समाधान खेताडे, सीता खेताडे, चंद्रभान खेताडे, बहिरू जाधव, शिवाजी खेताडे, जुंबर साबळे, तानाजी खेताडे आदींसह ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला। एसएन न्यूज साठी रोहन भावसार। आज 21 जुलै खरं म्हटलं तर देशाच्याच दृष्टिकोनातून नाही तर विदेशात देखील सर्वांचंच लक्ष भारत देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे लागलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या देशाच्या प्रथमच महिला आदिवासी राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांचा या ठिकाणी ऐतिहासिक असा विजय होत आहे आणि या विजयाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि धोंडवार आणि औंडेवाडी येथील आदिवासी मौल या गावामध्ये सर्वजण आम्ही आलेलो आहोत। तुम्ही देखील या विजयाच्या माध्यमातून या ठिकाणी आले आहात आणि मोठ्या प्रमाणात इथं पेढे, लाडू आणि द्रौपदीताई मुर्मू यांच्या विजयाच्या घोषणा देऊन फटाके फोडून आनंद सर्वजण व्यक्त करतात। हा फार मोठा ऐतिहासिक असा विजय आणि खऱ्या अर्थानं या देशाला आत्तापर्यंत जे काही लाभलं नव्हतं आणि ज्याचा काही घटक हा सातत्यानं दुर्लक्षित होता असा आदिवासी समाज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत द्रौपदीताई मुर्मू यांना पाठवण्याचं काम या ठिकाणी पंतप्रधानांनी केलं। खरोखरच तुमचा सर्वांचा या ठिकाणी एक मोठा उत्साह निर्माण झाला असून आम्हाला देखील रास्त अभिमान आहे का या देशाच्या राष्ट्रपती एक महिला आदिवासी असावा आणि खऱ्या अर्थानं दूरदृष्टीच्या या निर्णयामुळं आपल्या सर्वांना आनंद होणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आणि आम्हालाही या ठिकाणी या तुमच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला। नमस्कार। उपस्थित असलेले सर्व पाहुण्यांचे आणि ग्रामस्थांचे मी मनापासून स्वागत करत आहे कारण आपल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या त्यामुळे मी सर्वांचा मनापासून आभार करते। आमचा समाज म्हणजे एसटी कॅटेगरीचा हा म्हणजे उच्च दर्जाचा झाला त्यामुळे मला सर्वांचा आनंद वाटतो। आपल्या आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांचा आज एवढं मोठं आदिवासी समाजाला स्थान मिळालं आहे त्यामुळं आज हा मागासलेला समाज एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसतो म्हणजे हा भारताचा खूप मोठा अभिमान आहे आणि हे नेतृत्व फक्त मोदीजीच करू शकतात आणि या मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीताई पवार असतील, द्रौपदीताई मुर्मू असतील अशा राष्ट्रपती होणं, मंत्री होणं हे काही बाकीच्या गोष्टी म्हणजे सोप्या नाही। तर अशा लोकांना मान देणं, सन्मान देणं आणि हा समाज एवढा उच्चित करणं, यांना एवढी मोठी दर्जा देणं हा आज भारताचा
कळत झालेला आहे आणि आज इतिहासात लिहिण्याजोगं असं झालेलं आहे का आज मुर्मू यांना एवढं मोठं स्थान देऊन आदिवासी समाजाला खूप मोठा सन्मान मिळाला आहे। तरी आम्ही आज आमच्या भारतीय जनता पार्टीचं आणि आमच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांचं खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणून द्रौपदीजी मुर्मू यांची निवडणुकीत त्या विजयी झाल्या, खूप मोठ्या फरकाने त्या विजयी झालेल्या आहेत आणि जे लोक म्हणत होते की भारतीय जनता पार्टीवरती एक शिक्का बसलेला होता की हे अमुक एका समाजाचाच हा पक्ष आहे, तर ते नरेंद्र मोदीजी यांनी खोडून काढलं आहे आणि आम्ही सर्व लोकांना, सर्व समाजाला पुढे घेऊन चालतो हे याच्यातून नरेंद्र मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे आज आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्वजण धोंडबार या ठिकाणी आलेलो आहे आणि हा एरिया म्हणजे सगळा पूर्ण आदिवासी आहे आणि आम्हाला त्यांचं सुद्धा स्वागत करायचं होतं, इथल्या सरपंचाचं स्वागत करायचं होतं। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आणि यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलेलं आहे। तसंच द्रौपदीजी मुर्मू यांचं पण आमच्या सिन्नरच्या तालुक्याच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। द्रौपदीताई मुर्मू यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देते। मला द्रौपदीताई राष्ट्रपती झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। आणि आम्ही आज या औंडेवाडी गावामध्ये, धोंडबार गावामध्ये आलेलो आहोत। इथं सर्व आदिवासी समाज आहे आणि एका आदिवासी महिला राष्ट्रपती होऊ शकते याचा मला खूप अभिमान आहे। बस, धन्यवाद। एक आदिवासी समाजामध्ये काम करीत असलेली महिला, एक उपेक्षित समाजामध्ये काम करीत असलेली महिला, तिनं जो ठसा उमटवला, लोकांमध्ये जो विश्वास निर्माण केला, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिने एक नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आणि त्या कामाची पावती त्यांना आज राष्ट्रपती पदावरती त्या विराजमान झाल्या। त्याबद्दल खऱ्या अर्थाने मला खूप अभिमान वाटतो की एक छोटा कार्यकर्ता काय होऊ शकतो ते फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतो। कुठल्याही प्रकारचं वांशिक किंवा घराणेशाहीचं राजकारण न करता खऱ्या अर्थाने गुणवंताची किंमत भारतीय जनता पार्टीमध्ये होती, सच्च्या कार्यकर्त्याची किंमत भारतीय जनता पार्टीमध्ये होते असं म्हटलं तर मला वाटतं वावगं होणार नाही। एक सच्चा कार्यकर्ता म्हणून द्रौपदीताईंनी भारतीय जनता पार्टीची अतिशय इमाने इतबारे त्या ठिकाणी विधानसभेमध्ये कामकाज केलं, राज्यपाल म्हणून काम केलं, नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आणि त्याची पावती म्हणून आज देशाचा प्रथम नागरिक महामहिम राष्ट्रपती म्हणून आज त्या विराजमान झाल्या। त्याबद्दल पुनश्च एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड जवळपास निश्चित झालेली आहे। आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात शोषित आणि वंचित समाज, या समाजाचं इतके वर्ष काँग्रेस पक्षांनी केवळ मतांसाठी राजकारण केलं, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणापलीकडे जाऊन आदिवासी समाजाच्या या महिलेला देशाचं राष्ट्रपतीपद, देशाचं सर्वात मोठं पद दिलं। हा फरक काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांमधला आहे। आम्ही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाणीवपूर्वक आज धोंडबार या गावामध्ये हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहोत। धोंडबार हे गाव पूर्णपणे आदिवासी बहुल गाव, आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यामुळे आदिवासी समाजामध्ये सुद्धा अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे। त्या समाजाबरोबर हा आनंद साजरा करावा या हेतूने सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे सहकारी भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही हा उत्साह साजरा केला, हा आनंदोत्सव साजरा केला। खरं तर द्रौपदी मुर्मू या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या आहेत आणि या पलीकडे त्यांना काय शुभेच्छा द्याव्या ही माझ्या मनामध्ये फार मोठा प्रश्न पडलेला आहे। परंतु मुर्मू यांनी त्यांचा 5 वर्षाचा काळ अतिशय यशस्वीपणे पूर्ण करावा अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो, त्यांना शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।